Hello friends, hello everyone. Standard 8 and subject English. Friends, today we are going to learn a poem 1.3 Trees are the kindest things I know. Before that, in the last video, we have discussed on warming up and chit chat section of 1.3 Trees are the kindest things I know. In the chit chat, we have solved the given questions. Then we have made a long list, that is the give trees give gifts to mankind, and the parts of trees just started with the letter of B, letter of F, and letter of T. And then in the next question, the months and seasons spring, summer, autumn and winter हे आपण पाहिलं. आणि त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह फ्रेझिसच्या माध्यमातून एखादा लेखक किंवा कवी कशा पद्धतीनं त्यांच्या इमॅजिनेशन रेखाटतात हेही आपण पाहिलं. जसे एखादा आर्टिस्ट पेंट्स पिक्चर युजिंग कलर्स अँड अ पोएट ऑर रायटर कॅन ऑल्सो पेंट पिक्चर्स इन युअर माइंड or imagination by using descriptive phrases. हे आपण सगळं पाहिलेलं आहे. And today we are going to learn and discuss the poem Trees are the kindest things I know. First, I will read the poem and then we will discuss on it. पहिल्यांदा आपण ही कविता वाचूया आणि तदनंतर आपण या कवितेवरती चर्चा करूया. खूप छान कविता आहे मित्रांनो. पे अटेन्शन, ओपन पेज नंबर 13. ऑल्सो यू हॅव कीप अ पेन अँड नोटबुक विथ यू. ओके फ्रेंड्स. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow and spread a shade for sleepy cows. And spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. They give us fruits in leaves above. They give us fruits in leaves above and wood to make our houses of. And leaves to burn on Halloween, and leaves to burn on Halloween, and in the spring new birds of green. They are the first when days begun. They are the first when days begun to touch the beams of morning sun. They are the last to hold the light. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, and when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Trees are the kindest things I know. Written by Harry Behan. मित्रांनो, हॅरी बेहन यांनी लिहिलेली ही कविता आहे. खूप छान कविता आहे. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट द पोएट. आपण ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या कवितेचे कवी हॅरी बेहन यांच्याविषयी थोडक्यात चर्चा करूया. फ्रेंड्स, हॅरी बेहन सप्टेंबर 24, 1898 to September 6, 1973 was an American screenwriter and children's author. He is best remembered for the 7 volumes of poetry he wrote for children, which capture the experiences of children as they learn to deal with their imagination and the sense they make of their आउटर वर्ल्ड. मित्रांनो, हॅरी बेहन यांचा कालखंड आहे
24 सप्टेंबर 1998 ते 6 सप्टेंबर 1973. हे बालसाहित्याचे लेखन करणारे अमेरिकन पटकथा लेखक होते. लहान मुलांसाठी लिहिलेल्या 7 खंडांच्या काव्यासाठी ते विशेषत्वानं ओळखले जातात. लहान मुलांना आपल्या कल्पनांचं प्रकटीकरण कसं करावं हे शिकताना आलेले अनुभव आणि बाह्य विश्वाबद्दल त्यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या जाणीवा याबाबतची मांडणी हॅरी बेन यांनी या 7 खंडांच्या काव्यामध्ये केलेली आहे. फ्रेंड्स, द पोएम ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो बाय हॅरी बेन is the voice of a child as he observes trees and understands their nature of giving in a selfless manner. मित्रांनो, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या कवितेमध्ये कवी हॅरी बेन यांनी वृक्षाचं अर्थात झाडाचं निरीक्षण करणाऱ्या एका लहान मुलाचं अनुभव विश्व या कवितेमध्ये मांडलेलं आहे. या कवितेमध्ये एका लहान मुलाच्या नजरेतून ही कविता या ठिकाणी या कवीनं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलगा वृक्षांचा झाडांचा निस्वार्थी वृत्तीनं देण्याचा स्वभाव या कवितेमधून तो जाणून घेत आहे. हे बाह्य विश्व तो जाणून घेत आहे. आणि हॅरी बेन यांच्या ज्या कविता आहेत तर ह्या विशेषत्वाने याच गोष्टीसाठी ओळखल्या जातात की लहान मुलांना त्यांच्या कल्पनांचं प्रकटीकरण कसं करावं हे शिकताना आलेले जे अनुभव आहेत लहान मुलांना आणि त्या बाह्य विश्वाबद्दल त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या ज्या जाणीवा आहेत याबाबतच्याच मांडणी या 7 खंडामध्ये केलेल्या आहे. त्यातीलच ही एक कविता आहे, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. फ्रेंड्स, फर्स्ट वी विल सिंग द सॉन्ग. मित्रांनो, आपण ही पहिल्यांदा कविता गायन करूया. माझ्याबरोबर तुम्हीही हा व्हिडिओ पाहत असाल तिथून ही कविता अगदी मोठ्यानं म्हणायची आहे. ओके फ्रेंड्स, अगदी मोठ्यानं ही कविता म्हणायची तुम्ही सर्वांनी. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. They do not harm, they simply grow. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. And spread a shade for sleepy cows, and gather birds among dear boughs. And spread a shade for sleepy cows, and gather birds among dear boughs. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. And give us fruit in leaves above, and wood to make our houses of. And give us fruit in leaves above, and wood to make in houses of. And leaves to burn on Halloween, and in the spring new birds of green. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. They are the first when days begun to touch the beams of morning sun. They are the first when days begun to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. They are the last to hold the light when evening changes into night. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. And when the moon floats on the sky,
they hum a drowsy lullaby. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. Of sleepy children long ago, trees are the kindest things I know. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. Written by हॅरी बेहन. मित्रांनो, हॅरी बेहन यांनी ही कविता एक लहान मुलाच्या, निराकस मुलाच्या नजरेतून त्याच्या अनुभव विश्व या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. we know the unfamiliar words or margin words, so pay attention in the margin. आपण आता थोडे मार्जिन वर्ड्स पाहूया. मार्जिनमध्ये सांगितलेलं आहे बघा, पहिला शब्द आहे बाउज मीन्स ब्रँचेस. बाउज मीन्स ब्रँचेस. ब्रँचेस मीन्स फांद्या. हॅलोईन फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व्ड इन वेस्टर्न कंट्रीज. मित्रांनो, अ फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व्ड इन वेस्टर्न कंट्रीज, पाश्चिमात्य देशामध्ये शरद ऋतूत साजरा केला जाणारा एक हा सण आहे हॅलोईन. बीम्स रेज किरण, ड्राउसी स्लीपी पेंगुळलेला या अर्थानं, अँड ललबाय सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप. सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप, मुलाला झोपण्यासाठी गायलेलं गीत, अर्थात अंगाई गीत असं आपण त्याला म्हणू. अँड नेक्स्ट स्प्रिंग म्हणजे द सीझन इन द इयर बिटवीन विंटर अँड समर. विंटर अँड समरच्या मधला ऋतू, त्याला आपण वसंत ऋतू स्प्रिंग असं म्हणतो. नाव we will discuss on the poem. लक्ष द्या. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. कवी या ठिकाणी म्हणतात की झाडं ही सर्वात प्रेमळ, सर्वात दयाळू अशी एक बाब आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. झाडं ही सर्वात दयाळू आहेत. पहिला ही जी कविता आहे तर कपल ऑफ लाईन्सची ही जी कविता आहे. सगळ्याच ओळी ह्या दोन ओळींचे एक स्टांजा या ठिकाणी आपल्याला दिसतोय. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. यामध्ये कवी काय सांगतं बघा, पहिल्याच ओळीत म्हणतात की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. की झाडं, वृक्ष हे निरुपद्रवी आहेत, सर्वात काइंडेस्ट आहेत, सर्वात दयाळू आहेत हे मला माहीत आहे. आणि ते अजिबात इजा पोचवत नाहीत, ते फक्त वाढत राहतात. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज अँड गॅदर बर्ड्स अमंग दिअर बाऊज. झाडाची देण्याची वृत्ती जी आहे, सगळ्यांना झाड हे देतच असतं. मग ते मनुष्य प्राणी असो, पक्षी असोत, प्राणी असोत, सर्वांना हे झाडं देतच असतात. हा देण्याचा गुण कवीनं एक लहान निरागस मुलाच्या मनातील जाणीवा निर्माण झाल्यानंतर त्याच्या कल्पना या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. स्प्रेड म्हटलेलं आहे. स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज, विश्रांती घेत असलेल्या गायींसाठी सावली देतं. अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाऊज, आणि आपल्या फांद्यांच्या मध्ये भरपूर पक्ष्यांना आसरा मिळतो. भरपूर पक्ष्यांना आपल्या फांद्यामध्ये सामावून घेतं. भरपूर पक्षी त्या ठिकाणी किलबिलाट करत असतात. हे लहान मुलगा पाहतोय. अँड गिव्ह अस फ्रूट्स. आता हे पक्ष्यांना, प्राण्यांना ह्या गोष्टी मिळतात. सावली मिळते प्राण्यांना, सावली मिळते पक्ष्यांना, आसरा मिळतो पक्ष्यांना. आपल्यासाठी काय देतात? दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्ज अबव अँड वूड टू मेक आवर हाऊसेस अबव. आपण तर परपोषी आहोत, आपण स्वयंपोषी नाही. आपलं अन्न हे वनस्पतीवरतीच अवलंबून आहे. दे गिव्ह अस फ्रूट. आपणाला फळं देतात, आपणाला जे हवं ते खायला देतात. इन लीव्ज अबव अँड वूड टू मेक आवर हाऊसेस अबव. आणि आपली जी घरं आहेत ही लाकडाचीच बनलेली आहेत.
बांधकामासाठी लाकूडसुद्धा आपणाला पुरवलं जातं. अँड लिव्स टू बर्न ऑन हॅलोईन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि हॅलोईन सण साजरा करताना सुद्धा वाळलेली पानं जाळण्यासाठी सुद्धा ही झाडंच आपणाला पुरवतात. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि वसंत ऋतूमध्ये पुन्हा कळ्या उमललेल्या दिसतात, पुन्हा हिरवगार दिसतं, पुन्हा निसर्ग सजलेला असतो. हेही आपणाला हे सौंदर्य ही झाडच पुरवतात. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. आणि हे ज्या कळ्या आहेत याच कळ्या की जे सूर्याचा पहिला प्रकाश अनुभवतात. दे आर द फर्स्ट. दे आर म्हणजे कोण? बर्ड्स. ह्या न्यू बर्ड्स जे आहेत, या न्यू बर्ड्स आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. सूर्योदयाच्या वेळेला सूर्याची कोवळ्या किरणांचा स्पर्श सगळ्यात पहिला याच सुंदर सुंदर नवीन कळ्यांना होत असतो. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. आणि तेच आहेत की जे दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. आणि अगदी शेवटचा किरणसुद्धा तेच पकडतात की जेव्हा जिथून पुढं सायंकाळ सुरू होते. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउसी ललबाय. आणि जेव्हा रात्रीच्या वेळेला आकाशातून चंद्र दिसतो आपल्याला, तरंगता चंद्र दिसतो, फ्लोट होत असतो चंद्र, तर त्यावेळेला दे हम अ ड्राउसी ललबाय. आणि झाडच अगदी आजी आजोबा जसं आपल्या नातवंडांना झोपवण्यासाठी किंवा आई आपल्या मुलाला झोपवण्यासाठी अंगाई गीत गाते, तसं झाडं हे अंगाई गीत गातात असंही सांगितलेलं आहे. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. आणि अशा पद्धतीनं झाडाचा फक्त देण्याचाच गुण आहे. सर्वात आजपर्यंत जे काही या मुलांना पाहिलेलं आहे त्यात सर्वात प्रेमळ, सर्वात सुंदर, सर्वात चांगलं त्याला जे काही भासलं ते झाडच आहे. कारण हे एवढं सगळं जरी झाड देत असलं तर त्याच्या बदल्यात झाड काहीही मागत नाही. झाड काहीही रिटर्न मागत नाही. हा गुण जो आहे तो या कवीला भावलेला आहे. लहान मुलाचं निरागस मन या ठिकाणी कवीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या मनातील जाणीवा या ठिकाणी मांडलेल्या आहेत. ओके फ्रेंड्स, आपण आता या कवितेची थोडी समरी पाहूया, अर्थात पॅराफ्रेज पाहूया की काय मांडलेलं आहे या कवितेमध्ये. लिसन केअरफुली आणि असं तुम्ही लिहिण्याचाही प्रयत्न करा. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. झाडं ही सर्वात दयाळू आहेत हे जे कवी म्हणतो. काय म्हणतो बघा कवी? ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. द पोयम Trees are the kindest things I know by Harry Behan is the voice of a child as he observes trees and understands their nature of giving in a selfless manner. The poet looks at the world through the eyes of a little innocent child and speaks through him. The poet recounts the gentle, caring, and helpful nature of plants. In the beginning, the poet speaks about how trees are helpful to the animals by providing them shade and shelter. Next, trees help human beings by providing us with food and wood. They spread happiness and freshness when the tree is dressed with fresh green leaves in spring. The trees in this poem are depicted as those beings who during their process of growth only shower blessings on other beings without demanding too much from them in return. The poet describes how the trees hold the sun's light throughout the day
for the benefit of all in a generous manner. Finally, during the night, trees are portrayed to be like old grandmother who at the end of the day hum a lullaby so that the little ones can rest after a tired day. This they do by their gentle swaying in the evening breeze to provide care and warmth for a good night's rest. The poet ends the poem with the same line that he uses in the beginnings of the poem to reaffirm his belief that indeed trees are the most selfless and kindest of all beings around. मित्रांनो, trees are the kindest things I know. या कवितेमध्ये कवी हॅरी बेहन यांनी वृक्षांचं निरीक्षण करणाऱ्या एका लहान मुलाचे अनुभवविश्व या ठिकाणी मांडलेलं आहे. कवितेतील लहान मुलगा वृक्षांचा निस्वार्थीपणे देण्याचा स्वभाव जाणून घेत आहे. कवी या कवितेत एका निरागस लहान मुलाच्या डोळ्यातून हे जग पाहत आहे आणि त्याच्या माध्यमातूनच बोलत आहे. कवीनं वृक्षांचा विनम्र, प्रत्येकाची काळजी घेणारा आणि मदत करणारा स्वभाव याचं स्मरण केलेलं आहे. प्राण्यांना सावली आणि निवारा देऊन वृक्ष कशा प्रकारे मदत करतात हे कवीनं कवितेच्या सुरुवातीलाच मांडलेलं आहे. त्यानंतर मनुष्य प्राण्याला, मानवाला अन्न आणि वन उत्पादनं यांचा पुरवठा करून वृक्ष कशा रीतीनं सहाय्यभूत ठरतात हेही मांडलेलं आहे. वसंत ऋतूमध्ये हिरव्यागार पानांचं वस्त्र धारण केलेले वृक्ष आनंद आणि तजेला पसरवतात. या कवितेमध्ये विस्ताराच्या, अगदी वृद्धीच्या प्रक्रियेमध्ये दुसऱ्याकडून कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता दुसऱ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणाऱ्या गोष्टीप्रमाणे वृक्षांचं चित्रण केलेलं आहे. अगदी मोठ्या मनानं, उदार वृत्तीनं वृक्ष सर्वांच्या फायद्यासाठी संपूर्ण दिवसभर सूर्यप्रकाश कशा प्रकारे सहन करतात याचं वर्णन कवीनं केलेलं आहे. रात्रीच्या वेळी वृक्षांचं वर्णन करताना कवी त्यांना वृद्ध आजीची उपमा देतो आणि हे वृक्ष त्याला कंटाळवाण्या दिवसानंतर, अगदी दिवसभर काम केल्यानंतर कंटाळा जो येतो त्या कंटाळवाण्या दिवसानंतर थकल्या भागल्या लहानग्यांना अंगाई गीत गाऊन झोपणाऱ्या आजीप्रमाणे हे वृक्ष त्या कवीला भासतात. रात्रीच्या वेळी चांगली विश्रांती घेता यावी यासाठी आश्वासक उबदारपणा निर्माण करण्यासाठी सायंकाळच्या वाऱ्यावर हळुवारपणे डोलत वृक्ष हे अंगाई गीत गातात. आपल्या आसपासच्या जीवमात्रांचं वृक्ष हे सर्वात निस्वार्थी आणि दयाळू आहेत. आपल्या आसपासच्या जेवढ्या काही गोष्टी आहेत या जीवमात्रामध्ये सर्वात दयाळू, सर्वात निस्वार्थी वृक्ष आहेत. आणि यावरचा आपला विश्वास दृढपणे मांडण्यासाठी, ठामपणे मांडण्यासाठी कवीनं काय केलेलं आहे बघा. अगदी निग्रहपूर्वक त्याला ही गोष्ट मांडायची आहे की या जीवगोष्टीमध्ये, या जीवमात्रामध्ये जेवढं काही आहे त्या सर्वामध्ये हा वृक्षच सर्वात जास्त दयाळू आहे हे मांडण्यासाठी कवीनं कवितेच्या सुरुवातीच्या ओळी पुन्हा लिहून कवितेचा शेवट केलेला आहे. अशा प्रकारे कवीनं या ठिकाणी ही कविता लहान मुलाच्या नजरेतून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. फ्रेंड्स, नाऊ वी विल डिस्कस ऑन मार्जिन क्वेश्चन्स. मित्रांनो, आपण आता मार्जिन क्वेश्चनबद्दल चर्चा करूया. काय काय प्रश्न आहेत बघा मार्जिन क्वेश्चन. हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स. प्राण्यांना आणि पक्ष्यांना झाडं कशी सर्व करतात. व्हॉट डू ट्रीज ऑफर ह्युमन बिईंग्स अँड विच पार्ट ऑफ द ट्रीज
glow first at sunrise? What do trees do for small kids? असे 4 प्रश्न आहेत आणि या मार्जिनमध्ये तुम्ही जर पाहिला तर बॅकग्राऊंडला पक्ष्यांची चित्र तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहेत. अगदी बारकाईनं पहा, इथं पोर्ट्रेट जे आहे पक्ष्यांची चित्र आपल्याला दिसतात. या 4 प्रश्नांची आपण आता चर्चा करूया. काय उत्तर असेल हे थोडं गेस करण्याचा प्रयत्न करा आणि आपण या मार्जिन क्वेश्चन हे सगळे वाचा. आपण आता या मार्जिन क्वेश्चनवरती चर्चा करूया. चर्चा करण्या अगोदर पुन्हा एकदा आपण ही कविता वाचूया. सो पे अटेन्शन. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. दे डू नॉट हार्म, they simply grow and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. They give us fruit in leaves above and wood to make our houses up, and leaves to burn on Halloween, and in the spring new birds of green. They are the first when days begun to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Trees are the kindest things I know. Trees are the kindest things I know. So, the first question, the margin question, याच्यावरती आपण चर्चा करूया. तुम्ही सर्वांनी हे प्रश्न वाचलेले आहेत. पहिला प्रश्न आहे आपला, हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स? ट्रीज प्रोवाइड शेड टू ॲनिमल्स अँड अ प्लेस ऑफ बर्ड्स टू मेक देअर नेस्टेस. झाडं ही प्राण्यांना सावली देतात आणि पक्ष्यांना घरटे बांधायला फांद्यावरती जागा देतात. या पद्धतीनं झाडं या पक्ष्यांना सर्व करतात, प्राण्यांना सर्व करतात. लिसन केअरफुली. हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स? बर्ड्स अँड ॲनिमल्सना ही झाडं कशी सर्व करतात हे आपण या ठिकाणी सांगायचं आहे. काय बघा, ट्रीज प्रोव्हाइड शेड टू ॲनिमल्स अँड अ प्लेस फॉर बर्ड्स टू मेक देअर नेस्ट. नेक्स्ट वन. सेकंड, व्हॉट डू ट्रीज ऑफर ह्युमन बिईंग्स? मानवाला काय पुरवतात झाडं? ट्रीज ऑफर फ्रूट, लीव्स अँड वूड टू मेक देअर हाऊसेस. फळं खायला आणि लाकूड फाटा जो आहे तो घरं बांधण्यासाठी पुरवतात. ट्रीज ऑफर फ्रूट, लीव्स अँड वूड टू मेक ह्युमन हाऊसेस. नेक्स्ट क्वेश्चन. विच पार्ट ऑफ ट्रीज ग्लो फर्स्ट ॲट सनशाईन? विच पार्ट ऑफ ट्रीज ग्लो first at sunshine? Green birds glow first at sunshine. Next, what do trees do for small kids? What do trees do for small kids? Trees sung lullaby by the sound of their leaves to make the child sleep. And last question in margin. Why does the poet call trees as kindest thing? Poet ट्रीजना सर्वात काइंडेस्ट असं का म्हणतो? बिकॉज द पोएट कॉल्स ट्रीज ॲज काइंडेस्ट थिंग्स बिकॉज द ट्रीज ग्रो पीसफुली विदाउट हार्मिंग अदर्स. विदाउट हार्मिंग अदर्स. ट्रीज ग्रोज पीसफुली विदाउट हार्मिंग अदर्स. सो पोएट या ठिकाणी ट्रीजला काइंडेस्ट थिंग्स म्हणतो की ते फक्त वाढत राहतात, शांतपणे वाढत राहतात, जितकं काही सगळ्यांना देता येईल तितकं देत राहतात आणि अजिबात कोणालाही इजा करत नाहीत. म्हणून कवी या ठिकाणी ट्रीजला काइंडेस्ट थिंग्स असं या ठिकाणी म्हणतो आहे. ओके फ्रेंड्स, इन दिस व्हिडिओ वी हॅव डिस्कस्ड द पोएम ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. We learn and explain the poem. Friends, also we have discussed on margin questions. Friends, all of you read these questions again and again and write down all the unfamiliar words and their meanings, and also recite it and write down the margin questions and their answers in your notebook.
In the next video, we will discuss the activities of English workshop of this poem 1.3 Trees are the kindest things I know. पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो या कवितेचे आपण इंग्लिश वर्कशॉपमधील ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्यांची आपण चर्चा करूया. तोपर्यंत तुम्ही पुन्हा ही कविता वाचा, लिहा, मार्जिन क्वेश्चन्स लिहा. ओके फ्रेंड्स, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू.